एक भौतिक संकल्पनेत आणि जीवनाच्या भौतिकतेत अडकलेला गर्त झालेला एक जीव आहे, तो देखील जो इंद्रिय तृप्तीच्याच मागे पळत आहे, तो जीव देखील अशा वैष्णवांच्या संपर्कात आल्यानंतर, उपस्पृष्ट संपर्कात आल्यानंतर पुनंती शुद्ध होतो. भगवान भगवद्गीतेत म्हणतात, यत करोषि यत अश्नासी यत जुहोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे काय करशील, जे काय खाशील, जे काही दान करशील, तपस्या करशील, कर्म करशील, जे काही करशील ते माझ्यासाठी कर. हे भगवान भगवद्गीतेत सांगते. त्याचा अर्थ काय की आपण निष्क्रिय व्हायचं का? नाही. भक्त हे निष्क्रिय नसतात. भक्त हे खूप जास्त क्रियाशील असतात. फक्त त्यांच्या क्रिया ज्या असतात त्या आध्यात्मिक असतात, भगवंताच्या संतुष्टी. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे भागवतवाणीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. प्रथम स्कंदाच्या प्रथम अध्यायावर आपण चर्चा करत आहोत आणि आज आपण चर्चा करणार आहोत श्लोक नंबर 15 वर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं श्लोक क्रमांक 14, ज्याच्यात असं भगवंताच्या नामाचं महत्त्व वर्णन केलं गेलं आहे. ज्या घोर संसारात आपण अडकलो आहोत, त्या घोर संसाराच्या दुःखातनं आपल्याला भगवन नाम तारू शकतं, हे आपण मागच्या व्हिडिओत बघितलं. कारण का भगवन नाम हे असं आहे की ज्याला साक्षात भय म्हणजे सर्वात मोठं या जगातलं जे भय आहे ते मृत्यूच्या स्वरूपात आहे. आणि बाकी सगळी जी संकटं आहेत, मग ती वैयक्तिक असो, पारिवारिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, आणखीन कुठली का संकटं असेनात, ती सगळी संकटं हे मृत्यूसमोर खूप छोटी आहेत. आणि मृत्यू सर्वात मोठं भय आहे, पण तो भयसुद्धा नामाला घाबरतो असं मागच्या श्लोकात सांगितलं गेलं. आणि याची कैक उदाहरणं भागवतमध्ये आपण बघतो. जसं की अजामिळचं उदाहरण आपण बघितलं आणि अजामिळाला सुद्धा भगवंताच्या नावाने तारलं होतं. तसंच आपल्याला सुद्धा भगवंताचं नाम तारू शकतं. आजच्या ह्या श्लोकात फार सुंदर तत्व वर्णन केलं गेलं आहे. पण हा व्हिडिओ प्रारंभ करण्याच्या अगोदर आपणास विनंती आहे की तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून हे व्हिडिओज अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचून भागवताचं तत्वज्ञान एका वेगळ्या शैलीने आपण जनतेसमोर ठेवू शकू. तर आजच्या श्लोकाला सुरुवात करूयात. या श्लोकाचं उच्चारण ह्याप्रमाणे होतं, यत्पाद संश्रयः सूत मुनयः प्रशमायनः सद्य पुनंती उपसृष्टा स्वरधुन्यापोनुसेवया. या श्लोकामध्ये भगवंतांच्या चरणकमलांचं वर्णन केलं गेलं आहे, त्यांचं महात्म्य सांगितलं गेलं आहे आणि त्याचबरोबर भगवंताचे जे भक्त आहेत त्याचं देखील वर्णन केलं गेलेलं आहे. भगवंतांच्या चरणकमलाचं महात्म्य हे भगवंताच्या भक्ताच्या महात्म्यावर वर्णन केलं गेलं आहे. ते कसं काय? कारण का भगवत भक्त जे आहेत ते भगवत चरणांमध्ये आश्रित आहेत. भगवत चरणांचा आश्रय त्यांनी घेतलेला आहे. भगवत चरणांप्रती त्यांची लालसा असते, भगवंताप्रती त्यांची लालसा असते. यत पाद संश्रयः, ज्यांच्या चरणकमलाचा सम्यक आश्रय. संश्रय म्हणजे सम्यक आश्रय. यत म्हणजे ज्यांच्या, पाद म्हणजे चरण. ज्यांच्या चरणांचा सम्यक आश्रय, संपूर्ण आश्रय घेतल्याने हे सूत व्यक्ती मुनी बनतो. मुनयः, मुनी या शब्दाचा अर्थ काय होतो? आपण ऐकतो ना बरेच वेळा ऋषी मुनी. मुनी या शब्दाचा अर्थ होतो मननशील. मुनी मननशीलः, जे मननशील आहेत, जे मनन करण्यास शिकलेले आहेत, ज्यांना प्रत्येक गोष्टीचं मनन करण्याची कला माहिती आहे, जे ऐकताय, जे बघताय, जे बोलतायत, ज्याचा अनुभव करतायत, त्या सगळ्याचं मनन करण्याची ज्यांच्यात कला आलेली आहे. आणि खास करून स्वतःबद्दल आणि म्हणजे आत्मतत्व आणि परमात्मतत्व, स्वतःबद्दल आणि भगवंताबद्दल आणि त्यांच्यामध्ये असलेल्या संबंधाबद्दल मनन करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे त्यांना मुनी म्हटलं गेलं आहे. मुनयः. हे मुनी प्रशमायनः, हे अयनः म्हणजे आश्रयस्थान बनतात. प्रशम, प्रकृष्ट रूपेण शम, सगळ्या प्रकारचं शम. शम ह्या शब्दाचा अर्थ होतो सर्वांगीण गुण, जे इंद्रिय संयमाने येतात आणि जे दैवी गुण व्यक्तीमध्ये उत्पन्न होऊ शकतात, त्या सगळ्या दैवी गुणांचं जे आश्रयस्थान आहे त्याला म्हणतात प्रशमायन. हे मुनी प्रशमायन बनतात का? कारण का त्यांनी भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय घेतला. यत पाद संश्रय, आणि आश्रय कसा घेतलाय? सम्यक आश्रय, संपूर्ण आश्रय घेतलाय. हे सूत सद्य पुनंती,
उपस्पृष्ट. आणि अशा ह्या भक्तांचा संग केल्यानंतर, अशा या भक्तांच्या संगतीत आल्यानंतर, अशा या वैष्णवांचा संग केल्यानंतर सद्यः पुनंती, एक भौतिक संकल्पनेत आणि जीवनाच्या भौतिकतेत अडकलेला, गर्त झालेला एक जीव आहे, तो देखील, जो इंद्रिय तृप्तीच्याच मागे पळत आहे, तो जीव देखील अशा वैष्णवांच्या संपर्कात आल्यानंतर, उपस्पृष्ट हा संपर्कात आल्यानंतर पुनंती, शुद्ध होतो. केव्हा शुद्ध होतो तर म्हणतात सद्यः पुनंती उपस्पृष्ट. वैष्णवांची संगत केल्याने केवळ आपण शुद्ध होऊ शकतो. शुद्ध होऊ शकतोचा अर्थ काय आहे बघा, आपल्या चेतनेतली जी अशुद्धी आहे, ज्या चित्तातली अशुद्धी आहे, ती अशुद्धी काय आहे हे समजणं आवश्यक आहे. तरच शुद्ध कशापासून होतो हे समजता येईल. आपल्या चित्तातली मूळ जी अशुद्धी आहे ती आहे भौतिक विषय सुख वासना. आपल्याला प्रत्येक भौतिक विषय जो आहे त्याचा भोग करायचा आहे. आपल्याला चांगलं रूप बघायचं आहे, चांगले शब्द ऐकायचे, चांगला स्पर्शाचा अनुभव करायचा आहे, चांगला स्वाद अनुभव करायचा आहे, चांगला वास अनुभव करायचा आहे, गंध अनुभव करायचा आहे, आणि बाकी पण क्रिया इंद्रिय सुखासाठी ज्या काही असतील त्याचा अनुभव करायची आपली इच्छा आहे. ही जी काही आपली वासना आहे, वास्तविक बघायला गेलं तर ह्या वासनेमुळे आपल्या जीवनातील दुःख आहेत. शास्त्र ठिकठिकाणी सांगतं की ही विषय सुख वासना जेव्हा आपण कमी करू, नियंत्रणात आणू, ती अनियंत्रित होऊ देणार नाही आपण, तेव्हा आपल्या जीवनातली दुःख जी आहेत ती कमी होत जातात. ही विषय सुख वासना जी आहे तीच आपल्या हृदयातील वास्तविक अशुद्धी आहे. आणि त्या अशुद्धीपासून शुद्ध होणं हे फार आवश्यक आहे. आपण म्हणतो ना मन शुद्ध करणं. मन शुद्ध करणे म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीचा भोग करण्याची जी इच्छा आहे त्याच्यापासून आपलं मन शुद्ध करणं, त्या इच्छेपासून आपलं मन परावृत्त करणं, याला म्हणतात मन शुद्ध करणे. हे मन किंवा चित्त किंवा अंतःकरण केव्हा शुद्ध होईल? हे तेव्हा शुद्ध होईल जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेऊ किंवा त्यांचा संग करू. त्यांच्या संगतीत त्यांचा व्यासंग, सत्संग ज्याला म्हटलं गेलं आहे, तो जेव्हा आपल्याला लाभेल. आता वैष्णवांच्या संगतीत येऊन काय करतात तर भगवान भगवद्गीतेत सांगतात, मच्चित्तः मतगत प्राणा बोधयंत परस्पर. ज्यांचं चित्त माझ्यात लागलेलं आहे, म्हणजे जे भगवंताच्या चरण कमलांमध्ये ज्यांनी संश्रय घेतलेला आहे, यत पाद संश्रय, ज्यांनी भगवंताच्या चरण कमलांमध्ये संपूर्ण आश्रय घेतला, त्यांचं चित्त पूर्णपणे भगवंतात लागलेलं आहे. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. अशा वैष्णवांसाठी, भगवंताच्या शुद्ध भक्तांसाठी तुष्यंती म्हणजे संतोषाचं आणि रमंती रमण करण्याचं एकच साधन आहे, आणि ते म्हणजे कथयंतश्च माम नित्यम. हा भगवद्गीतेचा श्लोक आहे. कथयंतश्च माम नित्यम. भगवंताच्या विषयीची चर्चा, श्रवण आणि कीर्तन हेच त्यांच्यासाठी संतोषाचं कारण आहे, आणि हेच त्यांच्यासाठी मनोरंजनाचं कारण आहे, रमणाचं कारण आहे. अशा भक्तांची संग आपण केल्यानंतर काय होतं तर आपलं हृदय त्वरित सद्यः शुद्ध होतं. कशापासून शुद्ध होतं तर भौतिक विषय सुख वासनेपासून शुद्ध होतं. मग भौतिक विषय सुख वासना जर का आपली जाते तर मग त्याच्या जागी काय येतं तर त्याच्या जागी येते आध्यात्मिक वासना किंवा आध्यात्मिक इच्छा. आध्यात्मिक इच्छेचा अर्थ काय होतो की आत्म्याच्या कल्याणासाठी कार्य करण्याची इच्छा. आत्म्याचं कल्याण कशाने होतं? आत्म्याचं कल्याण केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांना शरण गेल्याने आणि त्यांनी दिलेले उपदेश आपल्या जीवनात आचरण केल्याने होतं. भगवान भगवद्गीतेत म्हणतात, यत करोषी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. जे काय करशील, जे काय खाशील, जे काही दान करशील, तपस्या करशील, कर्म करशील, जे काही करशील ते माझ्यासाठी कर, हे भगवान भगवद्गीतेत सांगतात. त्याचा अर्थ काय की आपण निष्क्रिय व्हायचं का? नाही. भक्त हे निष्क्रिय नसतात. भक्त हे खूप जास्त क्रियाशील असतात. फक्त त्यांच्या क्रिया ज्या असतात त्या आध्यात्मिक असतात, भगवंताच्या संतुष्टीसाठी असतात. भगवान भगवद्गीतेत म्हणतात, माम अनुस्मर युद्धच. युद्ध करणं सोडू नको अर्जुना, पण ते युद्ध करता करता मला स्मरण कर. भगवद्गीता म्हणली की लोकांना सामान्यतः एकच श्लोक आठवतो, आणि तो म्हणजे कर्मण्येवाधिकारस्य. कर्म ही पूजा आहे, कर्मच पूजा आहे, कर्म करत राहा, कर्म करत राहा. हो ठीक आहे, कर्म करत राहा त्यांनी सांगितलंय, पण त्याच बरोबरीने कर्म कशी करा, त्या कर्माचं फळ कोणाला अर्पण करा, ह्याच्याबद्दल देखील
कर्मण्येवाधिकारस्य श्लोक तर तुम्हाला 3ऱ्या अध्यायात सांगितला, पण त्याच्या पुढे 7व्या अध्यायात काही चांगले उपदेश आहेत, 9व्या अध्यायात आहेत आणि शेवटी 18व्या अध्यायात सुद्धा मन्मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वेश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. हे सगळे जे काही उपदेश आहेत की तुमचं मती माझ्यात लावा, माझी भक्ती करा, मला नमस्कार करा, हे सगळे उपदेश देखील भगवंतांनी दिलेले आहेत. तर कर्मण्य एव अधिकारस्यै, तुमचा अधिकार फक्त कर्म करण्यामध्ये आहे. मा फलेषु कदाचना, त्याचा फळ तुमच्या हातात नाहीये. पण जेव्हा फळ प्राप्त होतं तेव्हा काय करायला पाहिजे? कर्म केलं म्हणजे फळ प्राप्त होणार. जेव्हा फळ प्राप्त होतं तेव्हा ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कार्य जे आहे ते भगवंताच्या संतुष्टीसाठी केलं पाहिजे, हे ज्याला समजतं आणि हे जो त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आचरणात आणू शकतो तो भगवंताचा भक्त. त्यांनी भगवंताच्या चरणाशी आश्रय घेतलाय. असे भगवंताचे जे भक्त आहेत त्यांच्या संगतीत जेव्हा आपण येतो तेव्हा ते आपल्याला भगवंताविषयी बोध देतात. ते उद्बोधक वाक्य आपल्याला सांगतात, प्रबोधक वाक्य सांगतात, बोधयंतः परस्परम. आणि असा बोध प्राप्त केल्याने काय होतं? असा बोध प्राप्त केल्याने आपलं हृदय शुद्ध होतं. भौतिक विषय सुख वासनेपासून आपण दूर जातो आणि आध्यात्मिक वासना, आपली आध्यात्मिक इच्छा जी आहे, आध्यात्मिक भगवंताला प्रसन्न करण्याची जी इच्छा आहे ती आणखीन वृद्धिंगत होते. आणि अशा प्रकारे आपला इंद्रिय संयम आणि ह्या सगळ्यांच्या मार्गातनं आपण आपल्या दुःखमयी जीवनातनं बाहेर पडतो. आता याच्यात अजून एक उदाहरण दिलं गेलं आहे, स्वरधुन्यापोनुसेवया. स्वरधुनी म्हणतात नदीला, स्वरधुनी म्हणतात गंगेला. नद्यांमध्ये सर्वात उच्च गंगा आहे. स्वरधुनी आप म्हणजे पाणी. नदीच्या पाण्याला अनुसेवया, त्याला स्पर्श केल्यानंतर, खूप काळ त्याच्यात स्नान इत्यादी केल्यानंतर, आचमन स्नान इत्यादी केल्यानंतर व्यक्ती शुद्ध होतो. कारण का? बघा, गंगासुद्धा भगवंताच्या चरणातून आलेली आहे आणि वैष्णव देखील भगवंताच्या चरणकमलांमध्ये असतात. या दोघांचाही संबंध भगवंताच्या चरणकमलाशी आहे. म्हणून इथं त्याची तुलना केली गेलेली आहे. पण भगवंताच्या चरणकमलातनं निघालेलं तीर्थ म्हणजे गंगा हे भगवंताच्या थेट चरणकमलातनं निघालं. जेव्हा वामनदेवांनी ऊर्ध्वलोक नापण्यासाठी त्यांचे चरण जे आहेत त्यांनी वर उचलले, तेव्हा ह्या पृथ्वीचं जे या ब्रह्मांडाचं जे आवरण आहे ते छेदून जेव्हा ते वर गेले तेव्हा विरजा नदीचं पाणी भगवंताचे चरणकमल धूत या ब्रह्मांडात त्यांनी प्रवेश केला आणि तीच गंगेच्या रूपात वाहती. त्यामुळे ते भगवंताच्या चरणकमलाचं तीर्थ आहे, चरणामृत आहे, इतकी शुद्ध आहे. त्याचं अनुसेवन करत राहिल्याने, अनुसेवन म्हणजे वारंवार सेवन केल्याने व्यक्ती शुद्ध होतो. पण एका वैष्णवाचा आश्रय घेतला किंवा वैष्णवाची संगत केल्या केल्या आपल्याला शुद्धी प्राप्त होते. असं म्हणून वैष्णव हे गंगेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत असं सांगितलं गेलं आहे. भागवतमध्ये इतर ठिकाणी सांगितलं गेलं की वैष्णव साक्षात तीर्थभूत आहेत. तीर्थभूत म्हणजे ते स्वयंच तीर्थ आहेत. तीर्थी कुर्वंती तीर्थाणी, तुम्ही तीर्थाला तीर्थ करता. वैष्णव जे आहेत ते तीर्थाला तीर्थ बनवतात. ते स्वयं तीर्थभूत आहेत. तीर्थभूत स्वयं प्रभो. तर अशा प्रकारे वैष्णवांचं महत्व, भक्तांचं महत्व सांगितलं गेलं. बरं, गंगासुद्धा भगवंताच्या चरणकमलातनं प्रवाहित होते आणि भक्तसुद्धा भगवंताच्या चरणकमलात आश्रय घेत असतात. मग भक्तांचा संग केल्यानंतर त्वरित व्यक्ती शुद्ध होतो आणि गंगेचं अनुसेवन किंवा खूप काळापर्यंत सेवा करायला लागते. असं का बरं? तर याचं कारण सांगितलं गेलंय जाणकार वैष्णव टीकाकारांनी की जरीही भक्त आणि गंगा भगवंताच्या त्याच चरणकमलात आश्रय घेत असले तरी गंगा जी आहे ती चरणकमलांचा आश्रय घेऊन त्यांच्यापासून लांब वाहत वाहत या आपल्या पृथ्वीतलावर येते आणि भक्त हे भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय घेऊन त्यांच्याकडे आणखीन आकर्षित होतात आणि आणखीन त्यांच्या जवळ जातात, आणखीन त्यांना चिटकून बसतात. तर जसा भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय वैष्णवांतर्फे घेतला जातो ते भगवंताच्या जवळ जातात. गंगा भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय घेऊन त्यांच्यापासून दूर जाते आणि म्हणून हा फरक सांगितला गेला आहे असं वैष्णव टीकाकार म्हणतात. तर भगवत भक्तांचा संग करणं हे आपल्या हृदयाला त्वरित शुद्ध करणारी ही एक क्रिया आहे. अशा भक्तांचा संग करणं आपल्या आयुष्यातील, निमी महाराज म्हणतात की मनुष्य जन्म तर दुर्लभ आहे, पण मनुष्य जन्म घेतल्यानंतर वैकुंठ प्रिय दर्शनम, भगवत भक्तांचं दर्शन होणं हे तदपि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम असं म्हटलं गेलं आहे.
की त्यापेक्षा सुद्धा मनुष्य जीवन प्राप्त करण्यापेक्षा दुर्लभ काही असेल तर मनुष्य जीवन प्राप्त केल्यानंतर भगवत भक्तांचा संघ प्राप्त करणे हे त्यापेक्षा सुद्धा दुर्लभ आहे. असा संघ आपल्याला जिथं मिळतो तिथं तो घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची स्थापना त्यांचे संस्थापक आचार्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी ह्याच कारणास्तव केली की सामान्य जीवाला देखील आणि पृथ्वीवर प्रत्येक गावोगावी आणि नगर आदी ग्राम जिथं जिथं मानव वस्ती आहे तिथल्या लोकांना भक्तांचा संघ मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची स्थापना झाली. आमची मंदिरं जगभर पसरलेली आहेत. कृपा करून मंदिरात या, ज्या कुठल्या शहरात देशात तुम्ही असाल, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ किंवा इस्कॉनच्या मंदिरात या. तिथं भगवंताची सेवा ही भागवत धर्मानुसार केली जाते. त्या भगवंतांच्या विग्रहाचं दर्शन करा, तिथल्या भक्तांना भेटा, तिथल्या भक्तांचा संघ घ्या, त्यांच्याकडनं उपदेश प्राप्त करा, हरिनामाचं उच्चारण करायला लागा आणि हळूहळू हा भागवत धर्म समजून घेत या भागवत धर्माला आपल्या आयुष्यात आचरणात आणायला शिका. हे केलं तर आपल्या जीवनातील सर्व दुःख जी आहेत ती तत्काळ नाहीशी होतील, यात कणमात्रही शंका नाही. हे व्हिडिओ जर का आपल्याला आवडत असतील आणि ह्याचा आपल्या मनावर प्रभाव पडत असेल तर कृपा करून याला लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करा आणि अशाच प्रकारे आमचे व्हिडिओज लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याने आणि आम्हाला हा भागवत संदेश मराठी भाषेत एका वेगळ्या शैलीत जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केल्याने आणि आमच्याशी जुळून राहिल्याने आम्ही आपले आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे